अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हाय, मी स्वप्नाली. गावातलं आमचं लहानपण आणि जन्माष्टमीची ती रात्र आजही डोळ्यासमोर तशीच्या तशीच उभी राहते. आमच्या गावात एक बाबा होते. आम्ही त्यांना बुवा बाबा म्हणायचो. खूप प्रेमळ होते ते. दरवर्षी श्रीकृष्णाची मूर्ती त्यांच्याच घरी यायची आणि मग श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायला आमची पूर्ण वाडी त्यांच्या घरी जमायची. जणू काही ती रात्र त्यांच्या घरात नाही तर एखाद्या मंदिरात साजरी होतीये असंच वाटायचं. संध्याकाळपासूनच आम्ही सगळे त्यांच्या घरी जमायचो. फुलांनी, तोरणांनी, दिव्यांनी सजवलेलं असं ते ठिकाण असायचं. गोड भजन, टाळ चिपळ्यांचा नाद आणि मध्ये मध्ये ऐकू येणारी बासरीची मोहक धून. अगदी जसा वृंदावनात सोहळा साजरा होत असेल ना, तसंच काहीसं वातावरण आमच्या गावी असायचं. रात्र जसजशी वाढायची तसतसा उत्साहही वाढायचा. आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असायची. कुणी गाणं म्हणायचं, कुणी ताल धरायचं, तर कुणी टाळ्या वाजवायचं. ती मथुरेत बाई हाहाकार ग माझीला, अग माझीला हाहाकार ग माझीला. गौमातेने स्वर्गी सर्वा वृत्तांत सांगिला, अग सांगिला सर्वा वृत्तांत सांगिला. ही ओवी माझी सगळ्यात फेवरिट ओवी होती. आणि मग 12 वाजून 39 मिनिटांचा तो क्षण. सगळे हात जोडून डोळे मिटून कृष्णाचा पाळण्याचा गजर करत श्रीकृष्ण जन्माचा आनंद डोळ्यात साठवून ठेवत. त्यावेळी थकवा, झोप काहीच जाणवायचे नाही. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे संपूर्ण रात्र जागूनही दुसऱ्या दिवशी दहीहंडीच्या तयारीत सगळे तेवढ्याच उत्साहात असायचे. जन्माष्टमी आणि दहीहंडी हा फक्त आमच्यासाठी एक सण नव्हता, तर तो आमच्या आयुष्यातला सगळ्यात गोड आणि सर्वांना एकत्र आणणारा क्षण होता. त्या क्षणाचं पावित्र्य, आनंद आणि जिवंत असं वातावरण होतं ते. तर अशी आहे आमच्या गावची, माझ्या आठवणीतली सुंदर जन्माष्टमी. असा आहे हा मध्यरात्रीचा क्षण आणि कान्हाचा गोड जन्म. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कृष्णाच्या बासरीच्या गोड सुरांप्रमाणे तुमचं आयुष्यही असंच मंगलमय, आनंदमय होवो हीच श्रीकृष्णाचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.